उपस्थित गुरुवर्य आणि सर्व मित्रमैत्रिणी यांना नमस्कार. असं उभं राहून बोलून खूप वर्ष झाली आणि त्यातून मराठीतून इतकी वर्ष सवय नाही झालेली आहे. आता वर्कच्या आपलं जे काम करतो आपण त्याच्यामध्ये बरंचसं इंग्लिशचा वापर होतोय आजकाल, त्याच्यामुळं आधीच माफी मागतो जर काय चुकलं तर माफ करा. शाळेतली आमच्या पहिली ते 10वी जे आहे ते आमची पूर्ण इथे गेलेली आहे. आणि जेव्हा हे मी म्हणतो तेव्हा फक्त शाळा अशी नाही डोक्यात येत, शाळा आणि कोयना हे दोन्ही आम्हाला लक्षात येतं. मग शाळेतल्या आठवणी असतील किंवा कोयन्यात कुठेही वावरलेलो आहे, इतक्या ठिकाणी खेळलेलो आहे वगैरे, त्या सगळ्या आठवणी जाग्या होतात. ते सगळं आता बोलत असेल तरी वेळ नाही आपल्याला, ते आपण नंतर पण बोलू. पण मी काही थोडं माझा हे बॅकग्राऊंड सांगतो. म्हणजे आता आम्ही तुमच्याकडून शिक्षण घेतलेलं आहे, तर आपले विद्यार्थी कुठे कुठे गेले हे सुद्धा तुम्हाला आयडिया आली, तुम्हाला सुद्धा बरं वाटेल. मी बँगलोरमध्ये थोडी वर्ष काम केलं, पुण्यामध्ये केलं, त्याच्यानंतर अमेरिकेत काही वर्ष होतो आणि पुण्यानंतर पुण्यात परत आलो, म्हणजे भारतात परत आलो. आणि बऱ्याच सगळ्या गोष्टी होत्या की ज्या मला परत इकडे घेऊन आल्या भारतामध्ये. आणि बरोबर, तर त्यातली एक गोष्ट म्हणजे शाळा आणि सगळे मित्रमंडळी. खूप असा एकही दिवस नाही गेला, जगात कुठेही असलो, कुठल्याही शहरात असलो, असा एकही नाही दिवस गेला प्रामाणिकपणे सांगतो खूप की कोयनेची आठवण मिळाली आणि शाळेची आठवण मिळाली. कारण ही एक गोष्ट डोक्यात होती की कधीतरी आपला गेट टुगेदर झाला पाहिजे. आणि आपण सगळेच बिझी असतात, आम्ही तर सगळे अशा आयुष्याच्या अशा वळणावरती आहे की आमच्यावरती खूप जबाबदारी असतात, कारण मुलांच्या आणि संसाराच्या वगैरे सगळ्या. तुम्ही त्याच्यातून पार पडलाय, आता तुम्ही थोडे मोकळे झालेले आहात, पण आपण सगळे बिझी आहोत आणि त्याच्यामुळे योग जुळून येत नाही. तर तो शेवटीच योग आज जुळून आलेला आहे. 25 वर्ष जेव्हा झाली तेव्हा त्याच्याही आधी हे व्हायला पाहिजे होतं. 27 वर्ष म्हणजे एक खंत अशी वाटली, परवा राखी बरोबर आणि आपण बोलत होतो. काही शिक्षकांना आता येतं पण येत नाही, म्हणजे जे हेल्थ रिलेटेड असू दे किंवा काही, तर इतका वेळ झाला आपल्याला म्हणजे हे करण्यासाठी. तर एक अशी अपेक्षा आहे की इथून पुढे सुद्धा आपण हे करत राहू. ज्यांना होईल शक्य त्यांना होईल, नाही झालं तरी आपण हे करत राहू, पुढच्या वेळेला येतील ते, असं आपण एक संकल्प करूया या निमित्तानं. एक दोन आठवणी सांगायचे पटकन. तर इथं शिर्के सर आहेत. तर 7वीच्या वर्गात होतो आपण आणि गणित शिकवायला होता तुम्ही सर. माझं गणित थोडंफार चांगलं होतं त्यातलं. तर काहीतरी मसाले अशा टाईपचं काहीतरी तुम्ही उदाहरण दिलं होतं सोडवायला आणि ते मी सोडवलं होतं. तर तुम्हाला ते इतकं आवडलं होतं की तुम्ही मला 1 रुपये दिला होता तेव्हा बक्षीस म्हणून. आणि तेही करून त्यांचं समाधान नाही झालं, त्यांनी लगेच दुसरा 1 रुपये काढून दिला होता. आणि हेही त्यांनी मला ताकीद दिली होती की निलेश, आता हे 2 रुपये दिले तर आता जाऊन पिक्चर बघू नको, तू याचा काहीतरी चांगल्या गोष्टीसाठी वापर कर. त्यांनी त्यांना ते विश्वास होता की तसं होईल म्हणून. पण याचा सांगण्याचा मुद्दा काय आहे की हे जे आहे ना, हे आता आजकाल सगळ्या शिक्षकांनी सांगितलं, ही तळमळ आता नाही दिसत. म्हणजे स्वतःकडच्या त्या काळात 1 रुपये म्हणजे तर मोठी गोष्ट होती. तर त्या काळात असं प्रोत्साहन मिळणं, आणि ते फक्त सर मलाच फक्त त्याचा उपयोग झाला असं नाही, त्याचे प्रोत्साहन मिळालं मला वाटतं सगळ्यांनी. म्हणजे आणि ते एक उदाहरण आहे की असं जे प्रोत्साहन मिळालं सगळ्यांना त्याचा फायदा झाला. तर ही जी तळमळ जी आहे, ज्या तळमळीनं तुम्ही शिकवलं सगळ्यांनी. पुन्हा अजून एक उदाहरण म्हणजे जयाकदम सर होते इंग्लिश, हा. तर अभ्यासामध्ये थोडाफार मी बरा होतो, पण माझं शुद्ध लेखन म्हणजे आता कोणाचे पाय कोणाला अशा टाईपचं होतं सगळं, सगळ्यांनाच आयडिया असेल त्याबद्दल. तर त्यांना इतकी तळमळ होती की अरे तुला सगळं येतं पण तू शुद्ध लेखन तर इतका करायचं. तर त्यांनी मला 7वीत असताना सुद्धा तिरेगी वही मला वापरायला दिली होती. ते कधी मला 5वीत वगैरे बंद होतं तिरेगी वही वापरायचं, किंवा त्याच्या आधी बंद होतं. त्याने मला 7वीत सुद्धा वापरायला दिली, कारण बाबा तुझं शुद्ध लेखन अजून चांगलं होते म्हणून. तर अशा आठवणी ही तळमळ आता नाही दिसत अजिबात. जेव्हा डिसेंबरमध्ये एकदा आलो होतो त्या शाळेमध्ये आणि वर्गांमध्ये एंट्री केल्यानंतरच जे समाधान मिळालं, म्हणजे ज्या पद्धतीने वर्ग सजवलेले आहेत, तक्ता असू दे किंवा हे शब्द सुद्धा आम्ही विसरून गेलेलो आहे, तक्ता आणि हे सगळे खरं सांगायचं म्हणजे. पण इतक्या चांगल्या पद्धतीने वर्ग सजवलेला होता किंवा आता प्राचार्यांच्या खोलीत जायच्या आधी
आपण चप्पल काढून जातो हे सुद्धा मी विसरलो होतो. पण तेव्हा किती वर्षानंतर मला ते एक अनुभव करायचा योग आला. तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. हे जे संस्कार आपल्यावरती जे घडलेले आहेत तेव्हा त्या काळात ते अजून सुद्धा पुरत आहेत. आणि आम्हाला म्हणजे खंती वाटते की आताची शिक्षकांची पिढी आहे ते तसं नातं नाही राहिलेलं आणि आम्हाला सुद्धा ते तसं नाही देता येत आहे मुलांना. एकच हे अजून एक गोष्ट सांगतो की फक्त आम्ही मराठी माध्यमामध्ये शिकलो हे आमचं भाग्य. कोयनेत शिकलो त्यावरही मोठं भाग्य. कारण हे जे कॉम्बिनेशन आहे अजूनही आम्हाला आठवतं. हे मला वाटतं सगळेजण ऍग्री करतील की जे इंग्लिश मिडियम आता आमचा नाईलाज आहे तेव्हा आमची मुलं इकडे तिकडे जातात. पण त्यावेळेला जे आम्ही शिकलोय ना नाईलाजाने कसं का होईना पण आम्ही इतकं चांगलं आम्हाला त्यातनं संस्कार मिळालेले आहेत ते आयुष्यभर पुरतात आम्हाला. तर काही नाही एवढंच बोलायचं होतं मला. पण या निमित्ताने सगळेजण आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. तुम्ही अगदी लास्ट मोमेंटला आम्ही सगळ्यांचे आभार आणि तुम्हाला सर्वांना उदंड आयुष्य लाभो. आणि प्रत्येक वेळेला आम्ही जेव्हा हे आम्ही गेट टुगेदर करू 5 वर्षांनी असू दे 10, 20, 25 वर्षांनी असू दे तुम्ही इकडे यावं आणि आमच्या सोबत वेळ घालवावा हीच एक मनापासून अपेक्षा आहे. एवढं बोलून माझं सगळं संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. सांगायचा मुद्दा असा आहे की आयुष्याच्या मध्यंतरामध्ये आपण सर्वजण भेटतोय. तर प्रत्येक जण आज आपापल्या शैक्षणिक पात्रतेनुसार आपापल्या वैचारिक पद्धतीनुसार आज आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलो. पण माझ्या आयुष्यामध्ये चव्हाण सरांचा फारच महत्वाचा आहे. कारण 5 वर्षापूर्वी घडलेली एक घटना आणि त्यामध्ये होणारा चा उच्चार ह्याच्यामुळे आज 5 वर्षानंतरची माझ्या आयुष्यातली जी प्रगती यामध्ये शिक्षकांनी फार मोठी मदत केलेली आहे. मी हे सांगू शकतो की शिक्षकांची लँग्वेज, शिक्षकांची वागण्याची पद्धत, शिक्षकांनी दिलेली शिक्षा, शिक्षकांची असणारी वैचारिक धारणा, दृष्टिकोन ह्याच्यामध्ये आपण जी प्रगती केलेली आहे ह्याच्यामध्ये उत्तरोत्तर वाढ होत जावी एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. शाळेत आता 27 वर्षांनी भेटतोय पण बऱ्याचशा अशा आठवणी अगदी जर आता जे उपस्थित जे शिक्षक आहेत त्यांच्या जर आठवणी सांगायच्या झाल्या तर मला वाटतं 5वीमध्ये शिर्के सर होते आम्हाला आणि शिर्के सरांनी एकदा टेस्ट घेतली होती 10 मार्कांची. 4 मार्काला पासिंग होतं आणि मला फक्त 2च मार्क पडले होते. गणित माझा तर्काचा विषय होता आणि त्यांनी एक्स्ट्रा तास आम्हाला घेतला होता. शिर्के सरांची ते फार भीती वाटायची 5वीत असताना. आणि अगदी सांगायचं झालं तर गाड्यानंतर सांगायचं झालं तर 9वीला आम्हाला त्या इंग्लिश शिकवाय होत्या आणि चिपको वेळचा धडा मॅडम तुम्ही शिकवला होता आठवत असेल तू 9वीला. आणि 10वीला इतिहास माझा आवडता विषय. मला वाटायचं की जरा बरं वाटायचं कारण सगळं ओळखीचं असायचं, सगळं माहीत असायचं. आणि सावंत सरांची एक आठवण अशी आहे की ते नंतर म्हणजे 97च्या दरम्यान आली. परंतु त्यावेळी थोडा क्रिकेटचा आम्हाला छंद होता. मी, निलेश आणि अरविंद. आणि सावंत सरांना ज्यावेळी पहिल्यांदा सांगितले होते हे शिक्षक आहेत आपले. परंतु सरांचं ते नाव न सांगता निलेश आणि अरविंदनी एक गेस केला होता की 25 किंवा 27 वर्षापूर्वी सर पण तसे दिसायचे आणि सरांचं त्यावेळी नाव पाठवता अजून. मला चांगलं आठवते की ज्यावेळी सर तासाला जायचे तिकडे म्हणजे तुकडे तिकडे राहते त्यावेळी ते सगळे विद्यार्थी आजार करायचे आणि सर पण बरोबर 27 वर्षापूर्वी तसे दिसायचे. तर बऱ्याचशा आठवणी आहेत पण आता वेळ झालेला तर म्हणजे जास्त बोलत नाही. माझे 2 शब्द संपवतो. मी मागच्या महिन्यात 12वीला गेट टुगेदर झाला तेव्हा पण ती पोस्ट सांगितली होती की मी माझ्या आयुष्यात तो क्षण कधी विसरणार नाही. जोपर्यंत मी हयात आहे म्हणजे तोपर्यंत तर तो क्षण कधी विसरू शकत नाही. तर मार्च 98ला माझा आर्ट ऑपरेशन झालं आणि त्यावेळेस आता मगाशी ती नेत्राजीने म्हटली की लाल बोरे मिठात खायची आणि वाटाणे त्यासाठी याचे 200 रुपये गोळा केलेले पैसे आज आपल्या मित्राला गरज आहे एक निधी म्हणून
ऑपरेशनसाठी आणि शाळेने सुद्धा मदत केली होती मला. तर तो क्षण जे काही पैसे गोळा केले होते मदत म्हणून, तो क्षण आयुष्यात कधीही न विसरण्यासारखा क्षण आहे. मागच्या महिन्यात सुद्धा मी ती आठवण करून दिली की हे शाळेनं विद्यार्थी घडवले म्हणतात, तर मी असं म्हणेन की शाळेनं पहिलं विद्यार्थी वाचवले आणि मग घडवले, असं हे माझं म्हणजे स्पष्ट मत आहे. आणि तो क्षण मी काय विसरू शकत नाही. जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत तो क्षण आणि ती शाळा हे माझ्या म्हणजे स्मरणात राहील. एवढंच बोलून मी सांगतो. जय जय. सुभाषचंद्र हायस्कूल याचा स्नेह संमेलन 97-98 बॅच. मी चौथीत पहिल्यांदा कोण्याचा सुभाष हायस्कूल मध्ये आलो. तर पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी मी घरी सांगायचं की काय शिकवत नाही आणि शाळेत कधी आलोच नाही. 8 दिवस झालं शिकवत नाही, शाळेत कधी आलो नाही. आणि सोमवारचं मला वाटतं मी परत एकदा आलो, सरांनी मला उभं केलं का नाही आलं शाळेत. तो पण 3-4 धडे शिकवून झालेले. पण मी मला सांगितलं होतं की पण शिकवणार नाही, मी येऊन उभा बसलो नाही. म्हणजे अशी सुरुवात माझी. कारण मी आलो ते तुकडीत होतो, तुकडी होती ना त्यांची, त्यामध्ये म्हणजे मी 7वी पर्यंत मला 8वी मध्ये ब मध्ये गेलो आणि 8वी ब मध्ये बसल्यानंतर सुदर्शन माझा मित्र, त्याच्यामध्ये मी बसायचो, तिचं बघायचं लिहायचं. 35 आणि 40च्या मध्ये कधी मार्कच नाही, कधी आयुष्यात मार्कच आले नाही 35-40च्या मध्ये. खरं गेलो 10वीला आपले कोकरे सर त्यांच्या समोर आणि त्या पेपर पाटण मध्ये वाचायचे. पाटण मध्ये असायचे काय म्हणजे 1-2 विषय गेले कारण आता काय डमुळे काय जमतच नव्हतं. त्यानंतर बघता 10वी काय राहिल्यानंतर मी आपलं जरा थोडं सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करत राहिलो. आणि करत असताना त्यावेळी वाटत होतं की पहिलं असं वाटायचं की 10वी कधी संपते कधी सुटते, आणि आता असं वाटतंय परत कधी 10वीत पोहोचतोय. आता मला माहिती आहे की तसा प्रयोग येणार नाही. आपण त्यावेळेस त्यावेळी आपण नीट ऐकलं असेल सरांचं. मला वाटते मोराडे सर आहेत, सावंत सर आहेत, पाटील सर, शिर्के सर, देसाई सर, त्यावेळी कधीच मी ऐकलं नाही. त्यामुळे माझ्याकडे ही आता अवस्था आली. पण ठीक आहे, त्यातनं पण मी नक्कीच सावरण्याचा प्रयत्न करतोय. आणि राहिली गोष्ट, जुने 27 वर्ष ज्या पेटीमध्ये साठवून ठेवलेले जे रत्न आहेत ना, ते सर हे आहेत आता. मला तर बरं वाटलं की हा नंदू मी पहिल्यांदाच बघितला 27 वर्षानंतर, ह्याला पहिल्यांदा बघितलं, मला कोणाचं ओळखायला झालं ती आलेला नसते कसा काय. मला हे ओळखीचे कोण वाटत, ह्या सगळ्या ओळखतात, ह्या कोयनेतले ते सगळेजण ओळखतात. आता त्या दिवशी एक 8 दिवसापूर्वी मला वाटते स्नेह मेळावा घ्यायचा आहे म्हणून आपण बसायचं ठरवलं. आणि जर वेळ नसतो, आता काय थोडंसं पळापळी असते, त्या दिवशी पहिल्या दिवशीच बसलो आणि त्यांना मी सांगितलं मी टी शर्ट बघतो, मी फुलं बघतो, मी हार बघतो आणि माझ्या मोबाईलला रेझ्युम आहे. कारण BSNL नंबर म्हणजे आयडियाचा पण नंबर आहे, पण आयडियाच्या नंबरवर काय नंबर नाही, BSNL नंबर. त्या मला काही जमलंच नाही. तर रात्री मी बाहेर गेलो काल संध्याकाळी 9 वाजता. मी सकाळी 5:30 वाजता आलो ते मी सकाळी लवकर करून बिझनेसला म्हटलं आणि मला गेलंच पाहिजे काही करून. त्यात फोन अरे टँकर लाव, हे लाव, ते लाव, म्हटलं भाऊ ते तिकडे लाव घेऊन नंतर काय असेल ते पहिल्यांदा शाळेत. आणि खरोखर तर बरं वाटलं. आणि त्यासाठी खरोखर मेहनत घेतली ना, ते संतोष दळवे असेल, संतोष सुद्धा, आमचा संदीप भाई, खरं मी चांगली मेहनत केली. व्हॉट्सअपवर घेऊन मेहनत करणारी बाकी. आणि मी कधीच नसतो, मेहनतीमध्ये नसतोय, आपल्याला लागूनच हात आपला हात करायचा, तसंच चाललं आपली माझं. ठीक आहे. आणि मी या सगळ्यामध्ये मॅडम कायमच असतो. म्हणजे मी एखादा कार्यक्रम असला ना की मला देसाईचं कायम बोलवतात, वाटत बघतो आणि राहिली गोष्ट. आणि खरं मी सांगायचं गेलं ना तर खरं देसाई सरांचा आपल्याला खरं अभिमान वाटला पाहिजे. कारण देसाईचं गेल्या वर्षी गेल्या वर्षी आले त्या दिवशी मे महिना चालू होता आणि सरांनी आल्याला काय सुरुवात केली माहितीये, हे घ्यायचे गाडगे शिपाई, दुसरे शिपाई ते तात्या, मामा, आणि सगळ्या शाळेच्या खिडक्या आहेत ना त्या सुट्टीच्या दिवशी बनवल्यात सरांनी. आणि सर स्वतः हजर राहायचे. म्हणजे गोळे सर, हकीम सर यांनी खरं मेहनत घेतली. सांगायचा उद्देश काय की सुट्टी दिवशी पण मेहनत करणारे सर आहेत आणि आपण तिथे लाभ पाहिजे, आपण पण राहिलं पाहिजे होतं. एवढं बोलून मी 2 शब्द संपवले. एक आठवण सांगतो मी. आपले पाटील सरांची एक आठवण आहे, खूप छान आठवण आहे. थांबतो.
तर पहिल्यांदा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद बघा. जे काही जे शिक्षक मंडळी आहेत ते त्यांचा वेळ काढून इथं आलेले आहेत. काही जणांना येतं नाही आलेलं आणि काही जण आपल्याला सोडून गेले. त्यांच्याबद्दल सुद्धा मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि खूप धकाधकीचं लाईफ आहे आताचं. कोयनासारखी जे लाईफ आहे हे जगाच्या कुठल्याही पाठीवर नाहीये, कुठंच नाहीये. इथं लोक जे येतात ना ते अक्षरशः ज्यांना काही त्रास झाले, आजारी आहेत, ते जर इथं आले तर ते 1 महिन्यात चढवून परत जातात. असं एक कोयना आहे. आणि मला आठवत आहे मी जेव्हा कोयन्यात आलो होतो 25 वर्ष होतो आम्ही, पण आजपर्यंत कधी कोयन्यात असताना कधी दवाखान्यात गेलो नाही. तुम्ही ऑब्झर्व करा, कोयनेमध्ये दवाखाना नाहीये आणि कोणी दवाखान्यात जात पण नाहीये. त्याच्या मागचं रिझन हेच आहे की इथलं जे वातावरण आहे. मला सांगा की घर असं आहे, समोर डोंगर आहे, धबधबा आहे, खाली नदी आहे, तिथंच परत ग्राउंड आहे. असं कुठं आहे? फक्त कोयनेत आहे. आणि आपण जे काही इथं राहिलो, शिकलो, तर अशा वातावरणात शिकलो की तुम्हाला त्यातून सगळ्या गोष्टी मिळतील. जसं तुमचं आरोग्य चांगलं होईल, शिक्षण चांगलं होईल. शिक्षण चांगलं होण्यामागचं एकच रिझन होतं की शिक्षकच चांगले होते. शिक्षण तर होतच, पण शिक्षकच चांगले होते ज्याच्यामुळे आपण घडलो. आज तुम्हाला सांगतो आपल्यातले बरेच जण आहेत की जे IT मध्ये काम करतात. आम्ही खूप मोठ्या इंटरव्ह्यू घेतो, तर तिथं आम्ही BTech, BE, MTech ह्या लोकांचे इंटरव्ह्यू घेतो. शिक्षण काय? मराठी. पण आम्ही ते जे आहेत ना खूप मोठ्या IIT मधून आले त्या अशा लोकांचा आम्ही इंटरव्ह्यू घेतो. पण आम्हाला अभिमान वाटतं की आम्ही कसं काय घेतो हे सगळं. मग नंतर आम्हाला कळालं की आपल्याला ज्या लोकांनी शिकवलं त्या लोकांची मेहनत आहे याच्यामध्ये. कारण की आपण या लेवलपर्यंत पोहोचू शकत नव्हतो. आणि आज माझ्या मुलीला पण मी सांगतो की तू मराठी शिक, मराठी शिक. कारण की त्यांचं चांगलं हाय बा त्या इंग्लिश मध्ये सगळं बोलतो. त्यांना जर तुम्ही जर विचारा ना, एक कॉमन क्वेश्चन मी विचारतो त्यांना की व्हॉट इज फ्रीडम, तर त्यांना फ्रीडमचं सुद्धा अजून मराठी भाषांतर माहित नाहीये. किंवा व्हॉट इज द इंडिपेंडन्स डे, तर हे त्यांना माहित नाहीये. आणि हे मी परवा आमच्या DY पाटीलला माझी मुलगी शिकते तिथे गेलो होतो, तर त्या मी प्रिन्सिपलला आवर्जून सांगितलं की मॅडम तुम्ही थोडंसं चेंजेस करा तुमच्या शिक्षणामध्ये. माझ्या मुलीला अजून फ्रीडमचा मराठीत अर्थ माहित नाही. कदाचित त्याला आम्ही पण रिस्पॉन्सिबल असेल, बट तुमच्या शाळेमध्ये हे तुम्ही इन्व्हॉल्व करा. तर त्यांनी ह्याचा नोंद करून घेतली प्रिन्सिपल मॅमनी, आणि त्यांनी सांगितलं की इथून पुढे प्रत्येक शब्दाचा अर्थ मराठीत सांगितलं जाईल अशा शाळेमध्ये. आणि हे शक्य झालं कारण की आपण त्यामध्ये बोललो, आवर्जून बोललो. मी आधी बोललो होतो की 2 पिढ्या संपवेल, पण खूप गोष्टी आहेत बोलायला. मॅडम माझ्या खूप क्लोज आहेत, कारण त्यांना माझं पर्सनल लाईफ सगळं माहिती आहे. माझ्या घरातलं ईच अँड एव्हरी गोष्ट त्यांना माहिती आहे. मी माझ्या आईला आणि वडिलांना, वडील इथं असतानाच एक्सपायर झाले होते आणि आईला मी 2014 मध्ये लॉस केलं. पण मॅडम नसताना सुद्धा त्यांचा सपोर्ट होता. हॅलो, नसताना सुद्धा त्यांचा सपोर्ट होता. विचार करा, म्हणजे एक ते आमचं रिलेशन असं होतं की नुसतंच असं शिक्षक किंवा शिक्षिका असं नव्हतं, पर्सनल रिलेशन होतं. आणि बऱ्याचशा गोष्टी अशा करता आल्या कारण की माझ्याबरोबर माझी बहीण होती, भाऊ होता, तो पण या शाळेमध्ये शिकला. त्यांचं आपण काहीतरी अनुकरण केलं. ते लोक इथून 10वी पास करून गेले आणि 10वीला असताना मला आठवतंय की आपल्याला पटापट या 10वीतून बाहेर पडायचं होतं. पण त्या स्टेजला असं माहित नव्हतं की अरे असं काहीतरी होणार आहे की तू आता निघणारच, पण इथं परत तू कधी येणार नाहीयेस, त्यावेळेस माहित नव्हतं. आणि आपल्याला असं वाटतं की निघून जावं. पण आज त्याची इतकी खंत वाटते की आपण जेव्हा 27 वर्षांचा जो काही कार्यक्रम केलेला आहे, तर त्यासाठी आपण कुठेतरी चुकलो, करता नाही आलं किंवा भेटता नाही आलं. पण मला वाटतं की ज्या पद्धतीने निलेश, नंदू आणि आपले जे काही स्नेहमंडळ आहे त्यांनी पुढाकार घेतला हा कार्यक्रम करण्यासाठी, तर आपण असाच पुढाकार घेऊन इथून पुढच्या भेटीची आपण सुरुवात करू. आणि मुलींमध्ये तुम्ही बघा संख्या खूप कमी होती, आम्हाला वाटत नव्हतं की मुली येतील, पण त्यांनी सुद्धा आम्हाला खूप सपोर्ट केलेला आहे. आणि त्यासाठी मी मुलींचे पण आभार मानतो, कारण की एक्सपेक्टेड नव्हतंच की आम्हाला मुली येतील म्हणून. पण थँक्यू सो मच ऑल गर्ल. तुमच्यामुळे हा कार्यक्रम अजून छान झाला बरं का. तुम्ही जर नसता तर त्याला ते कामाचं रूप आलं नसतं किंवा आम्हाला पण ते बरं वाटलं नसतं. आणि आपण एक काम करूया की ज्या मुली नाही आहेत, ज्यांचे कॉन्टॅक्ट नाही आहेत, आपण त्यांचे कॉन्टॅक्ट घेऊया. जे मुलं नाही आहेत त्यांना जे व्हिडिओ वगैरे बघता येतील ते बघतील, दाखवतील. आपल्यामुळं जर एखादी बॅच जर येत असेल इथं करायला स्नेहसंमेलन, तर वी आर सक्सेसफुल असं मला वाटतंय. ठीक आहे, खूप गोष्टी मी नंतर बोलेन, पण सरांची एक आठवण सांगायची सांगतो. सर शिकवायला आले त्यांनी सरांना कॉमेडी करायची खूप सवय होती. तर सर एकदा बसमधून
पाठांमधून का कामामधून कुठे येत माहीत नाही, पण सर म्हणले की तुम्हाला एक गंमत सांगतो म्हणे की शिक्षण चुकीचं जर काही केलेलं असेल ना तर त्याचा अर्थ कसा चेंज होतो. तर बसमध्ये बघा केलेलं असतं की बाळाला द्या बॉन बाळ होईल गुडगुडीत छान छान. तर सर तुम्ही ते कम्प्लीट करता का मी करू? ती खूप आठवण मला काय झालं होतं, कॉलेजला असताना चिपळूण डेपोची बस असायची आणि त्या बसमध्ये ते लाईफ वॉटरची जाहिरात असायची, बाळा द्या बॉन आणि बाळा बैल गुडगुडीत छान छान. आणि आपल्यासारखा जे कोणतरी पराक्रम होता त्यानं त्यातले गाणे सगळे कोडलेले होते, सॉरी कोडलेलं होतं आणि लढच्या ठिकाणी पद केलं होतं. लढच्या ठिकाणी पद केल्यामुळे त्या संपूर्ण ऍडव्हर्टाईजचा अर्थच बदलला गेला. बाळाच्या ऐवजी बाप असला, बापाला द्या बॉन आणि कॉलेजला असल्यामुळे कॉलेज पासून ही जाहिरात डोक्यात बसलेली असेल. ठीक आहे, धन्यवाद. आणि मळवणे सरांचे पण मी धन्यवाद करतो की सर माझा हिस्ट्री खूप फेवरेट सब्जेक्ट आहे आणि तुमच्यामुळं हिस्ट्री जी मला शिकायला मिळाली किंवा आज जे आपण थोडाफार मी अभ्यास करतो हिस्ट्रीचा, बऱ्याचशा गोष्टी आहेत नॉट ओनली हिअर की बाहेरच्या देशांमध्ये पण काय चालतं ते बघतो मी, UK सारख्या कंट्रीमध्ये तिथल्या राजाचं मला बऱ्यापैकी माहिती आहे. पण तुम्ही जे शिकवलंय, परवा मी एक सेकंड वर्ल्ड वॉरचा व्हिडिओ बघत होतो आणि त्याच्यामध्ये सांगत होतं की कसं काय युद्ध झालं आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. तर ते नुसतं ऐकलं तर मला मोळाडे सर आठवले, अरे हे मोळाडे सरांनी सांगितलं आपल्याला, यार त्यांनी सांगितलं होतं. आणि मोळाडे सरांनी ही स्टोरी पण सांगितली होती की ते कसे सुभाषचंद्र बोस तिकडे गेले, तिकडे जाऊन त्यांनी ते कसं फ्लाईट पकडलं, पाण्यातनं गेले आणि त्याच्या मागचं त्यांनी कारण पण सांगितलं. आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळण्याचं जे एकमेव रिझन आहे ते फक्त तो आपलं जे सेकंड वर्ल्ड वॉर झालं होतं ते आहे. तर हा व्हिडिओ बघताना आपल्याला सरांची आठवण येते, याच्यापेक्षा मोठं भाग्य कुठलं नाही. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद राजेश. खूप वेळ झाला कार्यक्रम आमच्या बसलाय सर. कुसुमाग्रजांची कविता आहे ती तुमच्यासाठी म्हणायची इच्छा झाली. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसावरते पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, माहेर वाचनीसारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापण्यावरती पाणी थोडे ठेवले, खिशाकडे हात जातात हसत हसत उठला, पैसे नकोच सर जरा एकटेपणा वाटला, कारभानीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भीत बांधतो आहे, चिखल काढतो आहे, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून तुम्ही फक्त लढ म्हणून. बऱ्याचशा मित्रांनी आपले अनुभव वगैरे सांगितले, आम्हाला तर सवयीच आहे. मी सांगतो मित्रांनो, एक खुणगाट नक्की पाठीशी बाळगा. कसलीही जरी अडचण आली, ते निसर्ग निर्मित नैसर्गिक अशी पद्धतशीर व्यवस्था आहे की त्याला मार्ग हा आहे. फक्त तो मार्ग शोधण्यासाठी विचारांची देवाणघेवाण मात्र असली पाहिजे. आणि ती विचारांची देवाणघेवाण फक्त आणि फक्त मैत्रीमध्येच होऊ शकतो. आणि मी तर तुम्हाला सांगतो, मी खूप एकेकोर माणूस, अगदी कुटुंबाशी सुद्धा एकेकोरपणाने वागलेला आहे अतिशय. परंतु माझ्या पाठीशी जी शिदोरी आहे ती फक्त आणि फक्त मित्राची दयाला माहिती आहे. आणि माझा बूस्टर डोस जो आहे तो कोयना नगर या ठिकाणी. स्ट्रेस झाला, खूप चिडचिड झाली, निवांत येतो, कोयनेत फिरतो, मित्रांना भेटतो. आणि मी आवर्जून सांगतो की मी कामानिमित्त सातारा, अगदी पुणे, सांगली सगळ्या ठिकाणी जातो. जिथं मित्र आहे तिथं मी आवर्जून भेटतो. टिकेला तर कायम त्रास माझा असतो. गण्यालाही भेटतो, गणेश सौंदर्य. सांगलीला गेलो, गणेशला फोन करतो. थोडा वेळ काढ, म्हणजे आपल्याला प्रत्येक वेळेला भेट होईलच असं नाही. आता नक्की पुण्याला आलं की तुम्हाला त्रास होणार नाही. तर मी सांगतो की खरंच हा जो आपला आजचा योग आहे, आयुष्यातली खडतर जी आयुष्य असतात. उदाहरण सांगतो, आली चुकून वेळ, वकिली हा म्हणजे लिगल फील्डचं कधी माहीत नव्हतं, शिक्षक व्हायचं एवढं डोक्यात होतं, नाही होता आलं आणि लिगल फील्ड गेलो.
24 ऑक्टोबर 2005 ला मोठा बंद एक्सपायर झाला दुधामध्ये. हे घरी माहीत होतं, म्हणजे माहीत होतं मला. माझी एक्झाम फर्स्ट इयर होती लास्ट इयरची 7 नोव्हेंबरला, परंतु ते सुद्धा ऍडजस्ट करायचं होतं, घरी समजून द्यायचं नव्हतं. शेवटच्या 1 दिवसात घरी कळवून दिलं. 9 दिवस फक्त माहीत होतं मला की बंद एक्सपायर झालाय. सगळे डॉक्युमेंटरी कंप्लीट करत होतो. बॉडी आणली 5 नोव्हेंबरला सकाळी पहाटे 4 वाजता आणि तिसऱ्याचा विधी 7 नोव्हेंबरला होता. सुदैवानं असं होतं की एक्झाम दुपारी 2ला चालू होणार होती आणि मातीचा कार्यक्रम 11 साडे 11ला संपतो जनरली. माझ्या पुढे एकच प्रश्न निर्माण झाला होता की जर धन दिलं त्याला तर मला एक्झाम अटेंड करता येणार नाही आणि म्हणून तरी खर्च दिलं नाही आणि मी चुलत भावाला त्याला आज्ञा द्यायला लावला. मित्रांची अशी साथ की मित्र आले आणि मला गाडीवर बसवलं. घरचे म्हणले काय नाही, त्याला आम्ही नेतो, त्याला एक्झामला बसवू द्या, काय व्हायचं ते होते. मी मातीचा कार्यक्रम केला आणि मी दुपारी जाऊन 2ला एक्झामला फेस केलं आणि त्यानंतर सवयच लागली आयुष्यात. म्हणजे आता सांगायचं नाही, आपण बसू चर्चा करून नंतर प्रत्येकाचे हे शेअर झालं पाहिजे. का गरजेचं आहे की मला वाटतं की मी लई खूप काहीतरी स्ट्रगल केलं. अजिबात नाही. खूप जणांनी काय काय भोगलेलं असतं, प्रचंड यातना भोगलेल्या असतात. मला तर वडिलांनी कॉलेजवर येऊन मापं काढली होती माझी की हा फक्त गुरु चांगली सांभाळू शकतो, हा कधीही लॉ होणार नाही. होती परिस्थिती. लॉचा 1% 2% रिझल्ट असतो. परंतु ज्या वेळेला ते रिटायर झाल्यानंतर त्यांना पेन्शन मिळाली नाही. नियम असतात 10 वर्षे पूर्ण वेळ सेवा लागते म्हणून. त्यांची 9 वर्षे 6 महिने 16 दिवस फुल टाइम सर्व्हिस झाली होती, पार्ट टाइम 8.5 वर्षे झाली. मलाही माहित नव्हतं, परंतु मी अनुभवातून 11-12च्या दरम्यान मला एक अशीच औरंगाबादची एक केस वाचायला मिळाली की पार्ट टाइम शिपाई होते, त्यांना पेन्शन प्राप्त झाली. मग तो मी आता मुंबईला चेरनी रोडला आपली गव्हर्नमेंट लायब्ररी तिथून जाऊन पुस्तक आणलं, स्टडी केला आणि मी रिट पिटिशन हायकोर्टला करून पेन्शन प्रमाणे पार्ट टाइम सर्व्हिस 1 हाफ काउंट करायची असते सेक्शन 57 प्रमाणे आणि फुल टाइम सर्व्हिस मध्ये ती ऍड करायची. मग पार्ट टाइम 8.5 ची 4.5 वर्षे आणि फुल टाइम 9 वर्षे 6 महिने 16 दिवस अखंड. मी सांगतो आपल्या इथं प्राचार्य त्यावेळेला पवार सर होते, कोकिसराचे पवार सर, DS पवार सर. आधी शिक्षण विभागातून सुद्धा चॅलेंज केलं होतं की काही होणार नाही, रूल तसा नाही. म्हणून ठीक आहे, मी प्रयत्न तर करतो आणि मी ते रिपिटेशन करून वडिलांना पेन्शन मिळवून दिली आणि बॅकलॉग सगळं मिळून दिलं. तेव्हापासून म्हणजे मग त्यांना सांगितलं, तुम्ही सांगितलं होतं की हा गुरु चांगला सांगू शकतो, वकील होऊ शकत नाही, म्हणून मी करून जाईल. म्हणजे ते मी निगेटिव्ह नाही घेतलं, मी ते पॉझिटिव्ह घेतलं. अशी बरीचशी उदाहरणं आहेत आणि माझ्याच आयुष्यात आली असं नाही, अगदी पुष्कळ. खूप आर्थिक अडचणी निर्माण होत्या आमच्या त्यावेळेच्या काळात. बंधू एक्सपायर झाले, वडिलांना पेन्शन नाही, आर्थिक सोर्स कुठला नाही, लिगल फील्ड मध्ये सुरुवातीला पैसे नसतात, अजिबात खूप कष्ट करावं लागतं. तर माझे गुरुवरी उत्तमराव लक्ष्मण पाटील म्हणून चांगले वकील भेटले मला, त्यांनी मला घडवलं जो काय मी करतो. आणि पुनश्च एकदा आमच्या विनंतीला मान देऊन त्याच्या अगोदर मी देसाई सरांचा आभार मानतो. देसाई सरांच्या बद्दल देसाई सरांनी जे सांगितलं आणि खरोखर सर तुम्ही रिटायर होणार का ते ऐकून जरा थोडंसं आम्हाला शिकलं पाहिजे. त्याचा कारणमंत्र द्या काय तब्येत मला नाही सांगायचं म्हणून विचारलं. आणि आपण जे शाळेबद्दल आपलं प्रेम सांगितलं बरोबर अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही वर्किंग करून घेतलंय. बरोबर कार्य कौतुकास्पद आहे आणि आम्ही आभार मानण्यापूर्वी धन्यवाद देतो सर की तुम्ही आम्हाला ही उपलब्धता करून दिली. नाही ती सर परवानगी मिळणं सुद्धा गरजेचे असते, त्याबद्दल आपला आभार मानतो. झाडं भरपूर आहेत. तुम्ही राममाळ्यामधून येता तर तुम्ही छडी आणायची आणि मी छडी नाही आणली की सरांचा मार खायचो, छडी आणली की मुलांचा मार खायचो.
बागडलो त्या कोयनानगरच्या पाण्यामध्ये आम्ही बोटिंग करायला जाणार आहे. चला तुम्ही पण.